कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। विस्तृत माहिती लष्कराने दिलेली आहे आणि किती मायन्यूट लेवलवर सगळ्याचं प्लॅनिंग झालेलं होतं हे सुद्धा त्यांनी सांगितलंय। आजपर्यंत एवढं परफेक्ट प्रोफेशनल ब्रीफिंग मी कधीच पाहिलं नाही आणि खरोखरच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असंच हे ब्रीफिंग होतं। मी का म्हणतोय, सकाळपासून जे आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर चर्चा करतोय आणि खरंच या सगळ्या ब्रीफिंगमधल्या मॅक्सिमम गोष्टी आपल्या विश्लेषणामधून सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत। पण पहिली गोष्ट, भारतीय आर्म्ड फोर्सेसनं किती प्रोफेशनली कॉम्पिटंट पद्धतीनं आपले टार्गेट जे आहेत ते हिट केलं ते आपण पाहिलं। त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं किती प्रोफेशनली कॉम्पिटंट पद्धतीनं आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूने ओढण्यासाठी त्यांना साथ दिली हे आपण त्या ठिकाणी पाहिलं। आणि आता तिसरा टप्पा, ज्या प्रकारचं ब्रीफिंग प्रोफेशनली त्या ठिकाणी केलं ते आपण त्या ठिकाणी पाहिलं। याच्यातले छोटे छोटे बारकावे आपण पाहिले तर हे किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला लक्षात येईल। सर्वात पहिली गोष्ट जी आहे, आपण हे कोणी ब्रीफिंग केलं ते लक्षात घेऊ। ब्रीफिंग करण्यासाठी या ठिकाणी कोणीही अधिकारी येऊ शकला असता, पण भारताचे फॉरेन सेक्रेटरी आले आणि त्याहून महत्त्वाचं 2 महिला लष्करी अधिकारी, ज्यामधल्या एक ज्या होत्या त्या कर्नल सोफिया सिद्दीकी आहेत, तर दुसऱ्या ज्या होत्या त्या विंग कमांडर रोमिका सिंग आहेत। म्हणजे 2 महिला अधिकारी हे फक्त दाखवण्यासाठी नाही, पोस्चरिंग जे आहे की आमच्या महिलांचा लष्करामध्ये किती महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल असतो त्या या ठिकाणी आल्यात। एवढंच नाही तर एक प्रकारचं जे आहे पोस्चरिंग, असं म्हटलं जातं की जे आहे या ठिकाणी सो कॉल्ड मुस्लिमांवर अन्याय होतो। अरे या ठिकाणी ब्रीफिंग देण्यासाठी सुद्धा कर्नल सोफिया सिद्दीकी आलेल्या आहेत। यावरून त्या ठिकाणी दिसतं की आर्म्ड फोर्सेसमध्ये सुद्धा जात पात धर्म ही कुठलीही गोष्ट नाही, या प्रकारचं पोस्चरिंग आपल्याला करता आलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकूणच जे प्रेझेंटेशन होतं हे फक्त जे आहे आम्ही काय केलं आणि कशासाठी केलं हे सांगितलं नाही, प्रॉपर बॅकग्राऊंड की कशा प्रकारे दहशतवादी हल्ले होत आहेत, कशा प्रकारे आम्ही दहशतवादाचे विक्टिम आहोत आणि मग तिथून जे आहे 2025च्या हल्ल्यापर्यंत त्या ठिकाणी हल्ला कसा, पहलगामचा दहशतवादी हल्ला हा वेगळा होता आणि त्या अनुषंगाने आम्ही काय कारवाई केली याविषयी फॉरेन सेक्रेटरीने माहिती दिली। त्यानंतर आपण त्या ठिकाणी जे आलो तो होता नेमकं कालच्या रात्री त्या ठिकाणी काय झालं। अतिशय सिस्टमॅटिकली सगळ्यात पहिली गोष्ट, हे जर 9 टार्गेट्स आम्ही त्या ठिकाणी चूज केले असतील तर ते नेमके टार्गेट्स कुठे होते, ते टार्गेट्स मागे जे आहेत किंवा तेच टार्गेट्स चूज करण्यामागे आमची काय थिंकिंग त्या ठिकाणी होती, किती दूर आहे आतापर्यंत जे आहे या टार्गेट्सच्या माध्यमातून कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, कशा प्रकारे त्या ठिकाणी दहशतवादी आहेत, या प्रत्येक टार्गेट विषयी माहिती दिली। आपल्या विश्लेषणामध्ये सुद्धा ज्या यातल्या बऱ्याचशा बाबी आल्या। मुरिदके विषयी मी माझ्या विश्लेषणामध्ये सांगितलं होतं की हेच मुरिदके आहे 26/11ला अजमल अमीर कसाबला ज्यावेळेस आपण पकडलं होतं, तर याच अजमल अमीर कसाबचा बेस जो आहे त्या मुरिदकेमध्ये आणि त्या पंजाब प्रॉव्हिन्स मधल्या पाकिस्तानच्या या मुरिदकेच्या टेररिस्ट बेसला सुद्धा आपण त्या ठिकाणी उडवलं। म्हणजे का हे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड किंवा का ह्या टार्गेट्स आपण त्या ठिकाणी निवडले त्याचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं। त्याहून पलीकडे आपण जे आहे आपल्या अनुभवातून शिकत असतो। 2019ला आपण बालाकोट एअर स्ट्राईक केला आणि त्यावेळेस जे ज्याला आपण म्हणतो डाउटिंग टॉम्स पाकिस्तानमधल्या सुद्धा जे आहेत त्यांनी सांगितलं की ओके हल्ला झाला पण आमचं काहीच बिघडलं नाही, 2-4 झाडं पडले, 2-4 पक्षी मारले गेले, कारण आम्हाला त्यावेळेस जे आहे योग्य प्रकारचे प्रूफ देता आले नाही। आणि आमच्याच घरातले काही राजकारणी जे आहेत, डेमोक्रेसी आहे, काही राजकारण्यांनी सुद्धा जे आहे त्याच्याविषयी प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी उभे केले होते। आता यामध्ये सरळ सरळ आर्मीची ती स्टाईलच असते काम करण्याची, बिफोर आफ्टर। बिफोर जे आहे ते टेररिस्ट कॅम्प किंवा तिथली परिस्थिती कशी आहे, आम्ही त्याचे जे आहेत मॅप्स घेतले, आम्ही त्याचं जे आहे पिक्चर त्या ठिकाणी घेतलं आणि आम्ही टार्गेट केल्यानंतर, हिट केल्यानंतर आज घडीला त्याची जी आहे काय त्या ठिकाणी पोझिशन आहे, म्हणजे आम्ही एक्झॅक्टली जिओलॉजिकल कोऑर्डिनेट देऊन बिफोर आणि आफ्टर। आता याच्यानंतर तरी कमीत कमी भारतामधून आणि त्याहून महत्त्वाचं पाकिस्ताननं जे आहे याला डिनाय करण्याचा त्याला काही स्कोपच नाही, अशा प्रकारचं बिफोर आफ्टर जे आहे ब्रीफिंग हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि 3 महत्त्वाचे शब्द आपल्याला जे आहेत या ब्रीफिंग मधले घ्यावे लागतील, बाकीचे खूप बारकावे आहेत, पण 3 महत्त्वाचे शब्द या ठिकाणी जे आपण वापरले की हा हल्ला आम्ही का केला, प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक्स होते, नॉन एस्केलेटरी स्ट्राईक्स होते आणि तिसरा महत्त्वाचा शब्द म्हणजे डेटरन्स स्ट्राईक्स होते। प्रिएम्प्टिव्ह म्हणजे काय, याचा अर्थ ऑलरेडी आमच्याकडे अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आहेत की या वेगवेगळ्या प्रकारच्या टेररिस्ट लॉन्च पॅडवरून अशा काही ऍक्टिव्हिटीज होत आहेत ज्यामधून पुन्हा भारतामध्ये दहशतवादी हल्ले होणं आणि आमच्या सुरक्षिततेला खतरा निर्माण होणं, अशा प्रकारचे इनपुट्स आमच्याकडे आहेत आणि हे होऊ नये म्हणून अगोदरच आम्ही त्यांना उद्ध्वस्त करतोय, प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक्स। दुसरा, हे जे आहेत नॉन एस्केलेटरी आहेत। मी सुरुवातीपासून 22 तारखेपासून सगळीकडे त्या ठिकाणी सांगतोय की फुल फ्लेज वॉर होण्याची शक्यता कमी आहे, पण भारताच्या लष्करातर्फे, इंडियन आर्म्ड फोर्सेस तर्फे या ठिकाणी शॉर्ट, स्विफ्ट, लिमिटेड त्या ठिकाणी स्ट्राईक्स केले जातील। नेमकं तसंच होत आहे, अत्यंत कमी वेळामध्ये याच 9 टार्गेट्सवर अशा प्रकारे शॉर्ट, स्विफ्ट आणि टार्गेटेड मिलिटरी स्ट्राईक्स
करून आपण मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केलेले आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस म्हणतोय नॉन एस्केलेटरी म्हणजे आम्हाला जे आहे युद्ध करायचंच नाही, आम्हाला फक्त आमचे मिलिटरी स्ट्रॅटेजिक आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह हासिल करायचे आहेत. त्यानुसार आम्ही सांगितलेलं आहे की पाकिस्तानला आणि जगाला आम्ही मेसेज दिला आम्हाला युद्ध करायचं नाहीये, इट इज अप टू पाकिस्तान की आता यांना त्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी वाढवायचंय. म्हणून नॉन एस्केलेटरी हा शब्द. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा शब्द डेटरंट. आता तरी पाकिस्तान सुधरेल, आता तरी जे आहे दहशतवाद्यांना तुम्ही थारा देऊ नका, कारण तुम्हाला जर ऐकू येत नसेल तर आम्हाला अशा प्रकारची सुद्धा कारवाई करता येऊ शकते. आणि आम्ही एवढे प्रोफेशनली कॉम्पिटंट आहेत की सो कॉल्ड तुम्ही किती तयार आहात असं दाखवल्यानंतर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.